तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर सर्वप्रथम म्हणजे गणेश चतुर्थीना सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, आपण ज्या सणाची वाट बघत होतो लगभग एक वर्षभर, तो सण आता आलाय. तर मंडळी, तयारी वगैरे केली आहे मी आणि बाबा वगैरे आणि रिया. आम्ही तिघजण जाणार आहोत आता गणपती आणायला. तर चला म्हणजे दाखवतो तुम्हाला आता गणपती कसा आणतो आम्ही. कळत तू हा कळत सांग कळत तू देव बाप्पा नो. आणि ह्या का बिशेत काय हा नारळ चाललो आता गणपती आणायला. तर आता जातोय गणपती आणायला. इथे आमचा गणपती असतो श्री वेतुळा मंदिर परोळे येथे. तर चला जाऊया आता गणपती आणूया आपण. मामावर राहो तुझी कृपा सावली, तुझा बाप बंधू सखा तुझा माऊली. मामावर राहो तुझी कृपा सावली, तुझा बाप तुझा बंधू तुझा माऊली. धाव घेत भेटीसाठी तुझी लेकरे, तुझ्या पायी ठेवून माथा एक मागणे. तुझा विसरणा भावा. मंडळी, चाललो आहे गणपती घरी घेऊन. तर मंडळी, माझ्या मते तर गाडीपेक्षा नेण्यापेक्षा चलत नेण्याची आपली जी संस्कृती आहे, कोकण संस्कृती, त्याप्रमाणे माझ्या मते बेस्ट आहे चलत नेण्यासाठी. ते म्हणून आम्ही चलत नेतो. चलत जायची एक मजा असते गणपतीची वेगळी. तो प्रत्येक आनंद घेतोय. बघू शकता तुम्ही, पुढे चालतात बाबा आणि ते काका, सतीश काका. त्यांनी आमचा गणपती घेतलाय. एक छोटासा ब्रेक घेतला, त्यामध्ये पाणी वगैरे प्यायलो आणि परत प्रवास सुरू झालाय. बघू शकतात थोडा वेळ विश्रांती घेतलेली, कारण की घाटी पाठी मोठी लागते त्यासाठी. बाकी ओके. आता डायरेक्ट घरी. चला मंडळी. तर मंडळी, गणपती वगैरे तर आणला आणि आता एका मित्राचा गणपती आणायचा आहे. चला आता तिकडे जाऊन येऊया. तर वाटेमध्ये आला पाऊस. तर लहानपणीचे गेम वगैरे काय म्हणतात काय का भूतू काय असतं अक्षरे काय रे? हे प्राणी असत नाही रे कधी तू लहानपणी आम्ही आता ते का ठेवलंच काय विचारायचं काय मुंबईचा रस्ता खूप आहे. आपण चलतो नंतर हरवला चलतो आपण. चालता का तो रस्ता विचारलाय? खडे चला रस्ता झाला खडे मस्त. आम्ही झुची लावते यांचे रेड अँकर घेऊन येऊ आम्ही. ते का खालीच टेबल तो खाली असं पाठी जाऊन ह्या करतो, डबरू मारतो जायचं म्हणतो. खाली चाललं नाही मध्ये खाली माती हवा होईल. भारी गेम होतो लहानपणीचा. त्यानंतर आम्ही आलो मित्राचा गणपती घ्यायला गणपती शाळेत. ढापलेले आहेत ना सगळेच.
वा मस्त भारी वाटतं. बाजार घेऊन झालो हा, आता घरात चाललो. बघा बाजार घेतलो होतो. तर मंडळी गणपती वगैरे तर आणून झालो, बाकी सगळी कामं झाली. आता आपल्या करूचा डेकोरेशन. तर मंडळी सगळे पडदे वगैरे लावचे. तर बघू शकता आता आपल्या इकडे म्हणजे इकडे पडदे लावचे, तिकडे पडदे लावचे, परत माटी बांधूच्या आणि इकडे पण थोडे पडदे लावचे. तर चला मंडळी आता पडद्याचं काम सुरू करूया. आणि पहिला बघू शकता तुम्ही असा आणि काहीच वेळात इकडे माती पण बघू शकता. अजून बांधू वगैरे नाही माती, आता स्टार्ट करतो माती वगैरे बांधू. तर चला मंडळी तुमका आता दाखवते आपल्या इकडे कशा प्रकारे माती बांधतात, काय काय वापरतात माती बांधण्यासाठी प्रत्येक गोष्ट. तर चला मंडळी. तर बाकीचं डेकोरेशनचं काम झालं, तर पडदे लावून झाले आहेत. आता आपल्या हे पाठीमागे इकडे लावचे आहेत, इकडनं इकडेपर्यंत. परत इकडे एक पडदो असो आणि सेम असो एक पडदो, म्हणजे एकदम चांगला दिसतात. इकडे पण पडदो लावले, असे पडदे असतो पण मंडळी घरात. इकडे आपले गणपती बाप्पा देव बाप्पा इकडे करता व्हिडिओ दिसतो. इकडे बघू शकतो, इकडे सगळं पडदे लावून झाले आहेत. आणि बाबा माती बांधण्यासाठी सामान तयार करतात. ही कांगला तुमका माहितीच असतली. कांगला हे काय म्हणतो तो कौंडाळा. त्यानंतर हे आंब्याची टाळ, तो कात्रव, शेरवडा, परत एक काकडी बांधलेले आहेत. आणि हे बांधण्यासाठी या प्रकारचे वेलीचा उपयोग करतात, केवणीचे वेलीचे दोर. आणि हे नंतर सगळं घेऊन तिकडे बांधतील. तुम्हाला दाखवते नंतर बांधताना कसं बांधतात. तर मंडळी आता सुरू झाली माती बांधायला, बघू शकतात. इकडं आंब्याचे टाळ झाले बनवून, आता शरवडा, त्यानंतर कात्रा पण बांधून झालाय बघू शकतात. शरवडा बाकी सर्व बांधायचं आहे झालं. तर फायनली मंडळी आता पूर्ण डेकोरेशन पूर्ण झाला. बघू शकता आता वाजले 12-10 मिनिटं. तुम्हाला दाखवते कशा प्रकारे केला आता. तर बघा लाईटिंग पूर्ण माती झाली आणि पाठी पडदे पण झाले. झाला मंडळी. आणि उद्या सकाळी गणपती विराजमान होतल्या. तर मंडळी एकदम खुश. आणि उद्या सगळ्यांनी गणपती बघूया. उद्या पहिला दिवस. आणि व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा.